कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील दिवा विभागाच्या शिळफाटा परिसरातील असलेल्या जागृत देवस्थान श्री खरवली देवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरण आणि काँक्रिटीकरणाचा मार्ग मोकळा झालाय। माजी आमदार सुभाष भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेविका सौ वेदिका साहिल पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर वनमंत्री गणेश नाईक यांनी या कामासाठी उपवनसंरक्षक ठाणे यांना उचित कार्यवाही करण्याचे लेखी आदेश दिले। ठाणे महापालिका प्रभाग क्रमांक 29 मधील खरवली देवी मंदिर हे हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे। मात्र पनवेल मुंब्रा मुख्य रस्त्यापासून मंदिराच्या पायथ्यापर्यंत जाणारा रस्ता वन खात्याच्या अखत्यारीत असून गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत बिकट अवस्थेत आहे। खड्डे आणि चिखलामुळे पावसाळ्यात भाविकांसह भोलेनाथनगर येथील रहिवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो आहे आणि ही समस्या सोडवण्यासाठी नगरसेविका वेदिका पाटील यांनी मंगळवारी मंत्रालयात राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन लेखी निवेदन दिले। या निवेदनाची तत्काळ दखल घेत मंत्री गणेश नाईक यांनी संबंधित पत्रावर उपवनसंरक्षक ठाणे उचित कार्यवाही करीता असं स्वहस्ताक्षरात शेरा मांडून सही केली। या भेटीप्रसंगी माजी आमदार सुभाष भोईर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाळाराम पाटील उपस्थित होते। मंत्री महोदयांच्या आदेशानंतर आता उपवनसंरक्षक ठाणे यांच्याकडून रस्त्याची पाहणी करून अंदाजपत्रक तयार करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे। लवकरच या रस्त्याचे रुंदीकरण, काँक्रिटीकरण होऊन भाविक आणि नागरिकांची गैरसोय दूर होईल असा विश्वास नगरसेविका वेदिका साहिल पाटील यांनी व्यक्त केला आहे।